विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे स्मृती वाङ्मय म्हणजे नेमके काय. स्मृतींविषयी असलेली माहिती या ठिकाणी आपल्याला थोडक्यात बघावयाची आहे. त्यासाठी तुम्ही इथे जमलेला आहातच. मध्ये वेदांप्रमाणेच स्मृतींना सुद्धा महत्त्व प्राप्त झालेले आहे. धर्मशास्त्रामध्ये वैदिक धर्मसूत्रांनंतर स्मृती वाङ्मयाचा सुद्धा उल्लेख येतो. श्रुती आणि स्मृती यामध्ये वर्णित असलेले जे काही आचार विचार नियम आहेत त्यांना धर्म असे म्हटले गेलेले आहे. श्रुती स्मृती विहितो धर्म असे वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये 1.4.6 मध्ये वर्णित आहे. अर्थातच श्रुती आणि स्मृती विहित आचार म्हणजे धर्म होय. या धर्मांचे ज्ञान होणाऱ्या अशा ऋषींच्या द्वारे किंवा धर्म जाणणाऱ्या ऋषींकडून वैदिक धर्मज्ञानाचे स्मरण होऊन धर्मशास्त्राला स्मृती असे म्हटल्या गेले. या स्मृतींमध्ये मनु, याज्ञवल्क्य, पराशर, नारद इत्यादी अनेक स्मृतींचा उल्लेख आपल्या समोर येतो. आता ह्या ज्या स्मृती आहेत, नेमका ह्या स्मृती शब्दाचा अर्थ काय आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे, याविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहे. स्मर या धातूपासून हा शब्द निर्माण झालेला आहे, ज्याचा अर्थ होतो स्मरण करणे. हे स्मरण कशाचे आहे, तर हे स्मरण म्हणजे वैदिक धर्माचे आहे. स्मृती शब्दाची व्युत्पत्ती पाहिल्यावर लौकिक अर्थाने सुद्धा व्यवहारात हा शब्दप्रयोग केला जातो असे तुमच्या लक्षात येईल. स्मरण हाच अर्थ या स्मृती या धातू साधित नामाचा आहे आणि लौकिक अर्थाने तो आपण वापरतो. हे तुम्हाला विविध ठिकाणी तुम्ही म्हणताय ना, आज मला स्मरण झाले, माझ्या काही स्मृती आहेत, माझ्या जीवनात अनेक स्मृती आहेत. मग हे म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी या स्मृती शब्दाचा अर्थ म्हणजे आठवण. भूतकाळात घडून गेलेल्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं तुम्हाला पुन्हा स्मरण होते आहे, तुम्हाला त्या आठवत आहेत आणि म्हणून त्याला आपण स्मृती असा शब्दप्रयोग म्हणतो. इथे सुद्धा ऋषी मुनींच्या द्वारे काय केल्या गेलेले आहे, जे आपले वेद वगैरे ग्रंथ होते ते मुखोद्गत होते आणि त्या मुखोद्गत असलेल्या ग्रंथांमधल्या नियमांचं स्मरण करून त्यांनी स्मृतींना एक ग्रांथिक स्वरूप निर्माण करून दिलेलं आहे. आणि हे ग्रांथिक स्वरूप म्हणजे स्मृती होय. आणि स्मरण हा त्यातला मुख्य धागा आहे. लौकिकात जे मी तुम्हाला म्हटलं की आपण स्मृती हा शब्द वापरतो, स्मरण हा शब्द वापरतो. मग स्मरण म्हणजे काय आहे, मानवी धर्म आहे, मनोधर्म आहे. आणि या मनोधर्म अर्थाने स्मृती हा शब्द वापरला जातो. तसेच ग्रंथ, मग हे ग्रंथ कोणते, तर वेदोपजीव्य आणि वेदभिन्न मनुष्य प्रणीत ग्रंथ ह्यांना सुद्धा स्मृती असे म्हटले जाते. वेदोपजीव्य म्हणजे काय, ज्यांची उपजीविका किंवा ज्यांची निर्मिती किंवा जे अवलंबून आहेत कुणांवरती, वेदांवरती, जे वेदांवरती अवलंबून लिहिल्या गेलेले असे ग्रंथ आहेत ते, किंवा वेदभिन्न मनुष्य प्रणीत. वेद कसे आहेत, अपौरुष आहेत, आणि हे जे काही ग्रंथ आहेत हे कसे आहेत, मनुष्य प्रणीत ग्रंथ आहेत. म्हणजे वेदभिन्न मनुष्य प्रणीत असलेले ग्रंथ वेदांपेक्षा वेगळे आणि मनुष्यांच्या द्वारे लिहिल्या गेलेले जे ग्रंथ आहेत ते म्हणजे स्मृती होय. तर अशा प्रकारे या स्मृतींचा अर्थ तुम्हाला आता नक्कीच लक्षात आला असेल. महर्षी पतंजलीने सुद्धा स्मृतीचे लक्षण सांगताना म्हटलेले आहे, अनुभूत विषय संप्रदोष स्मृती ही. म्हणजे काय, तर अनुभूत विषयाला कोणत्याही परिस्थितीत न सोडणारे जे काही ज्ञान असते ते म्हणजेच स्मृती होय. अर्थात आपल्या मनोधर्माशी निगडीत असलेला असा स्मृती हा अर्थ या ठिकाणी आपल्याला दिसतो. परंतु इथे ग्रंथविशेष या अर्थाने तो अभिप्रेत नाहीये, तो मनोधर्म या अर्थानेच ते अभिप्रेत आहे असे आपल्याला दिसून येते. स्मृती शब्द ग्रंथवाचक कसा होतो हे जर बघायचे असले तर आपल्याला वेद शब्दाचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. वेद म्हणजे ऋषींना प्राप्त झालेले साक्षात्कृत ज्ञान
ते म्हणजे काव्यरूप ग्रंथ होय. ते कसे आहेत? अपौरुष आहेत आणि त्याहून भिन्न असलेले असे जे आपण म्हटले की मनुष्यप्रणीत ग्रंथ. मग ते म्हणजे काय? तर ते ऋषी मुनींच्या द्वारे निर्माण झालेले ग्रंथ, ज्यांमध्ये स्मृतींचा उल्लेख होतो आणि म्हणूनच त्याला स्मृती वाङ्मय असे सुद्धा म्हटल्या जाऊ शकते. या स्मृती वाङ्मयामध्ये नेमकं काय होतं? तर जे काही गुरु असतील त्या गुरूंच्या द्वारे शिष्याने ऐकलेलं ज्ञान श्रवण परंपरेने, कारण आपण म्हणतो की हे मौखिक होतं, वेद इत्यादी परंपरा ही जी होती ही मौखिक होती, आणि या मौखिक परंपरेचं श्रवणाच्या द्वारे ज्ञान ग्रहण करून अर्जित करून त्याचं जतन केलेलं असतं ते म्हणजे श्रुती वाङ्मय होय. आणि त्याहून भिन्न असलेलं हे श्रवणातून स्मरण दृष्टिकोनातून लिहिलेले असं जे वाङ्मय आहे ते म्हणजे स्मृती वाङ्मय होय. तशा प्रकारे या स्मृती वाङ्मयामध्ये मनु इत्यादी स्मृतींचा उल्लेख आपण केलेला आहे, ज्यामध्ये त्या त्या व्यक्तींची, त्या ऋषींची ज्यांनी हे स्मरणातून लिहिले त्या ऋषींच्या नावानेच ती स्मृती ओळखल्या जाते किंवा प्रसिद्ध आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरत नाही. आणि हे आपल्याला सगळ्यांनाच मनु इत्यादी नावांवरून कळते. त्या नावानेच ही स्मृती आहे असेही तुमच्या लक्षात येईल. तशा प्रकारे स्मृती वाङ्मयांमध्ये श्रवण परंपरेने प्राप्त झालेल्या ज्ञानाचे स्मरण होऊन ते स्मरण नंतर ग्रंथ रूपामध्ये समाविष्ट केल्या गेले आहे. इन्हीं स्मृति वाङ्मयों को और भी कुछ एक नामों से पहचाना जाता है, जैसे कि हम कह सकते हैं कि स्मृति ग्रंथ का जो भी विषय है उस विषय में क्या है, तो धर्म का स्वरूप वर्णन करना। जिस किसी विषय के बारे में जो कोई भी समस्या होगी उस समस्या का समाधान और उस पर सामान्य लोगों को एक मार्गदर्शन दिखाना या मार्ग दिखाना, यह तत्व भी उसमें होता है, जिसके कारण उसे हम धर्मशास्त्र कहते हैं। स्मृति ग्रंथ में नैतिक और व्यवहारिक आचार इनका विस्तार पूर्वक वर्णन होने के कारण हम इन स्मृति ग्रंथों को आचार शास्त्र ऐसे भी कह सकते हैं। और हमारे इस मनु स्मृति को मानव धर्म शास्त्र या मानव संहिता ऐसे भी कहीं कहीं पर उल्लेखित किया गया है, जिसका वर्णन हम ऐसे कह सकते हैं कि मानव धर्म मतलब मनुष्यों के लिए धर्मों का जो भी विवेचन किया गया है उसका विस्तार पूर्वक रहने वाला, ऐसा अर्थ यहाँ पर ले सकते हैं। या तो फिर मनु ने निर्माण किया हुआ ऐसा मानव धर्म जिसमें वर्णित किया गया है वह मानव धर्म है, मानव धर्म या मनु संहिता ऐसे उसको कहा जाता है। तो इस प्रकार से मनु संहिता, मानव धर्म ऐसा भी उस मनुस्मृति को कहा जाता है, ऐसे हमें दिखाई देता है। आणि मराठीत जर म्हणायचं म्हटलं तर ह्या स्मृती ग्रंथ, ज्यांना आपण स्मृती वाङ्मय म्हटलं, स्मृती ग्रंथ म्हटलेलं आहे, ग्रंथांचाच विषय म्हणजे काय आहे, तर धर्माचे स्वरूप वर्णन करणे। ज्या कुठल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांवरती सामान्य लोकांना मार्गदर्शन करणे, त्यांना एक चांगला मार्ग दाखवणे आणि ज्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सुचारू रूपाने सुव्यवस्था आणि नैतिकता ह्यांचे निर्माण होईल अशा प्रकारचं आचरण त्यामध्ये असल्यामुळे त्यांना धर्मशास्त्र असे म्हटले जाते। स्मृती ग्रंथांमध्ये नैतिक व व्यावहारिक आचार यांचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन असल्यामुळे स्मृती ग्रंथांना आचारशास्त्र असेही म्हटले जाते। तर अशा प्रकारचे असलेली वेगवेगळी नावं आहेत। मानव धर्मशास्त्र किंवा मनुसंहिता असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मनुने लिहिलेली जी संहिता आहे ती म्हणजे मनुसंहिता। मानव धर्मशास्त्र ह्याचे दोन अर्थ आपण करू शकतो। एक म्हणजे मानवांसाठी सांगितलेल्या धर्मांचं आचरण म्हणजेच मानव धर्मशास्त्र होय असे आपण म्हणू शकतो, किंवा दुसरा अर्थ आपण घेऊ शकतो तो म्हणजे मानव धर्म म्हणजे मनुने सांगितलेल्या अशा धर्मांचं, नियमांचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजेच मानव धर्म। तर अशा प्रकारे याला धर्मशास्त्र सुद्धा म्हटलं जाते किंवा आचारशास्त्र सुद्धा स्मृती ग्रंथांना म्हटलं जाते असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। तर अशा प्रकारच्या असलेल्या ह्या स्मृतींचे मुख्य आधार कोण असतात, तर जी काही वेद वाङ्मय आहे हे वेद वाङ्मय धर्म जाणण्याचे साधन आहे।
आणि ह्या वेदांमध्येच धर्माचे ज्ञान विखरलेले आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं वेदखिलो धर्ममूलम स्मृतेशीले च तत्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टी एवच असे मनुस्मृती 2.6 मध्ये दुसऱ्या अध्यायातील 6व्या श्लोकात म्हटल्या गेलेले आहे. त्यामध्ये धर्म जाणण्याची इच्छा करणाऱ्या प्रमाण म्हणजे श्रुती म्हणजे वेद संहिता ब्राह्मणे उपनिषदे व ती धर्माची आद्य मूलस्त्रोत होय असे दिसते. आपण ह्या श्लोकाचा जर अर्थ बघितला तर आपल्याला 5 आधारस्थाने मनुस्मृतीमध्ये मनुने सांगितलेली आहे धर्माची असं आपल्याला दिसून येतं. त्यातला पहिला आपण म्हणू शकतो वेदोखिलो धर्ममूलम स्मृतेशीलेच तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टी एवच. धर्माचा सर्वात श्रेष्ठ आधार म्हणजे संपूर्ण वेद होय. दुसरा आपण म्हणू शकतो ते म्हणजे स्मृती हे धर्माचे आधार होय. धर्ममूलम स्मृती. त्याच्या खालोखाल ज्यांना वेदाचे ज्ञान आहे अशा लोकांची परंपरा आणि आचार हे धर्माचे आधार असते. शीलेच तद्विदाम. त्यानंतर आचारश्चैव साधूनाम. त्यानंतर सदाचार संपन्न असलेल्या अशा लोकांची रूढी हा धर्माचा आधार असतो. तर सर्वात शेवटचं म्हणजे आत्मनः तुष्टी एवच. स्वतःच्या मनाचा संतोष हा धर्माचा आधार असतो. अर्थात वेद, स्मृती, सदाचार, स्वतःला इष्ट वाटणारे आचरण आणि पूर्ण विचारांती उत्पन्न होणारी अशी कामना या गोष्टी धर्माची आधारस्थाने असल्याचे परंपरेने मानण्यात येते आहे. याज्ञवल्केही असेच म्हणतात. श्रुती स्मृती ही सदाचार स्वस्थः स्वस्य च प्रियमात्मनः सम्यक संकल्पजः कामो धर्ममूलम इदम स्मृतम. अशा प्रकारे याज्ञवल्के स्मृतीत देखील पहिल्या 1.7 मध्ये हे वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल. तुम्ही अवश्य ते बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलेले आहे की ही जी काही स्मृती आहे ह्या स्मृतींचा आधार कोण असतो तर साधारणतः पुराण, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, धर्मशास्त्र या 6 अंगांसहित 4 वेद ही सर्व विद्या व धर्मप्राप्तीची साधने आहेत असे आपल्याला याज्ञवल्क्य स्मृतीत सुद्धा दिसून येते. पुराण, न्याय, मीमांसा धर्मशास्त्रांगम मिश्रितः वेदाः स्थानानि विद्यानां धर्मस्य चतुर्दशः. एवढंच नव्हे तर मनुस्मृतीतही म्हटलेलं आहे धर्म जिज्ञासमानानां प्रमाणम परमम श्रुती. म्हणजे ही सर्व श्रुती, पुराण, वेदसंहिता, ब्राह्मणे, न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र इत्यादी सर्व या स्मृतीशास्त्रांचे आधार होय असे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर अशा प्रकारचं असलेलं हे जी काही स्मृती वाङ्मय आहे त्या स्मृती वाङ्मयांमध्ये आपल्याला अधिकाधिक आपल्या संपूर्ण वेद वाङ्मयांचं, श्रुतीसूत्रांचं, धर्मसूत्र इत्यादींचं, नंतर सगळ्या वेद वाङ्मय ग्रंथांचं संक्षिप्त स्वरूप म्हणजे स्मृती होय असं आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो. स्मृतिकारांनी काय केलेलं आहे तर स्मृतिकारांनी धर्मसूत्रांचा किंवा वेदांचा अध्ययन करून त्यातील शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून छंदोबद्ध अशा स्मृती लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मनुस्मृतीतील विषयांची व्यवस्थित मांडणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते आहे. आचार, व्यवहार, प्रायश्चित्त अशा 3 विषयांना अनुसरून ही रचना केलेली आहे असे दिसून येते. अधिकांश स्मृती ह्या पद्यशैलीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. गृह्यसूत्र व धर्मसूत्रांपासून सुद्धा काही स्मृती निर्माण झालेल्या आहेत कल्पंगा वेदातील असंही आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे ह्या स्मृतीची असंख्य संख्या आहे ही आपण बघितलेली आहे. बऱ्याचशा स्मृती आपल्याकडे प्रकाशित रूपात दिसत आहेत तर काही एक स्मृती अशा आहेत की ज्या आपल्याला आढळतही नाहीत किंवा ज्यांचं प्रकाशित स्वरूप आपल्याला दिसत नाही. केवळ प्राचीन कृतींमध्ये त्यांचा फक्त आपल्याला उल्लेख आढळून येतो असंही दिसतं. आणि म्हणूनच पी.व्ही. काणे यांनी असा निष्कर्ष काढला आहे की निर्णय सिंधू, मयूख, वीरमित्रोदय यांच्यासारख्या अलीकडील काळातील निबंध ग्रंथात निर्देश केलेल्या सर्व स्मृतींची बेरीज केल्यास ती सुमारे 100 होईल. आणि म्हणूनच विद्वानांनी प्रमुख स्मृती, उपस्मृती व अन्य स्मृती अशा प्रकारे त्याचे विभाजन व वर्गीकरण केलेले आढळते.
तशा प्रकारे ह्या ठिकाणी सांगण्याचा मुद्दा हा आहे की स्मृतींची संख्या सामान्यपणे आपल्याकडे प्रसिद्ध असलेल्या किंवा मुख्यत्वे ज्या काही आपल्याला उपलब्ध होतील अशा फक्त 100 स्मृती आपल्याला आढळून येतात. उपस्मृती आहेत, अन्य स्मृती आहेत, ज्यांचा आपल्याला काही वेळेस त्याचा उपलब्धही नाही. म्हणजे जसे आहेत की जमदग्नी, भरद्वाज, पुलस्त्य, क्रतू हे जे काही आहेत या सर्वांच्या मरीची, वत्स्य, पारस्कर, ऋष्यशृंग, वैजपाय अशा बरेचसे स्मृतिकार आहेत की ज्यांच्या स्मृती आपल्याला उपलब्धही नाही. तुम्ही धर्मशास्त्राचा इतिहास पी.व्ही. काणे यांच्या पुस्तकामध्ये या सर्वांचं वर्णन तुम्ही व्यवस्थित रीतीने अधिक अभ्यासासाठी म्हणून बघू शकता. तर या ठिकाणी आपण आता जे वर्णन बघितले त्यामध्ये स्मृती हे एकंदरीत किती आहेत, स्मृतींचं स्वरूप कोणते आहे हे आपण इथे या ठिकाणी बघितलेलं आहे. तो इस प्रकार से हमने यहाँ पर देखा है कि स्मृतियों का स्वरूप किस प्रकार से होता है, जिसमें हमने कहा है कि वेद वाङ्मय इनके द्वारा आधारित रहने वाली ऐसी स्मृतियां है जिसमें सभी शास्त्रों का वर्णन वहां पर होता है. यानी वेदों में, धर्मशास्त्रों में, पुराण, इतिहास में, मीमांसा, इन सब में जो भी वर्णन स्वरूप है, ज्ञान के ऊपर आधारित श्लोकबद्ध ऐसे रहने वाली रचना जो संक्षिप्त रूप में उसका ही वर्णन हमें यहाँ पर किया जाता है, ऐसी रहने वाली वह स्मृतियां है जिसमें आचार, व्यवहार और प्रायश्चित ये 3 प्रमुख विषय है जो उसमें रहते हैं. और इस प्रकार से रहने वाली बहुत सी स्मृतियां हमें आज उपलब्ध है, जिसका हम वर्णन कर सकते हैं कि करीबन 100 तक हमारे पास में प्रचलित या उपलब्ध ऐसी रहने वाली इन स्मृतियों की संख्या है. और इसके साथ में ही बहुत सारी ऐसी अन्य स्मृतियां हैं जो हमें अभी तक प्राप्त भी नहीं हुई है, जिसका हम उल्लेख यहाँ पर कर सकते हैं कि क्रतु, आत्रेय, गवेय, मरीचि, वत्स्य, पारस्कर, ऋष्यशृंग, वैजवाप इन सब की बहुत सारी कृतियां हैं जो अभी हमारे पास उपलब्ध में भी नहीं है. पी.वी. काने ने भी इनका उल्लेख किया हुआ है कि 20 से 25 या उससे भी ज्यादा रहने वाली शायद ऐसी स्मृतियां हो जो हमें उपलब्ध नहीं हो या हमारे पास अभी तक पहुंची नहीं है. तो इस प्रकार से हमने यहाँ पर एक सामान्य स्वरूप जो मनुस्मृतियों का है वह हमने यहाँ पर देखा हुआ है. तो इस प्रकार से हमने यहाँ पर देखा है कि स्मृति मतलब क्या है. तो स्मरण से प्राप्त हुए ऐसे अध्ययन के द्वारा या ज्ञान के द्वारा जिसे ग्रंथ रूप में निबद्ध किया गया है वह स्मृति है, जिसमें हमने उल्लेख किया है मनुस्मृति, याज्ञवल्क्य स्मृति, इन सब का वर्णन. क्योंकि श्रुति जो है वह श्रवण के द्वारा ज्ञान ग्रहण करता था और वही मुखोद्गत पद्धति हमारी प्राचीन काल से चली आ रही थी. उसके बाद में जो भी शिष्य होते थे वह इस श्रुति वाङ्मय को अपने ज्ञान में तब्दील करते थे, वह श्रुति वाङ्मय था. लेकिन उससे भी भिन्न ऐसे रहने वाला जो ऋषि मुनियों ने साक्षात्कृत किया हुआ ज्ञान था, उस ज्ञान को उन्होंने शब्दबद्ध किया और वह ऋषि मुनि जो भी थे उन्होंने उसे लिखित स्वरूप में वहां पर रख दिया है. तो इस प्रकार से हम कह सकते हो है कि जो भी श्रुति वाङ्मय है उससे भिन्न रहने वाला, मनुष्यकृत रहने वाला ऐसे जो भी काव्य है, मुनिकृत जो वाङ्मय है वह स्मृति वाङ्मय है. क्योंकि श्रुति जो है वह अपौरुषेय है. ऐसे हम कहते हैं कि श्रुति का कोई भी लेखक नहीं है. अगर वह अपौरुषेय है, किसी भी पुरुष ने नहीं लिखा है, तो फिर यह जो स्मृति है वह ऑलरेडी या मुख्य रूप से हम कह सकते हैं कि वह मुनिकृत है. और इसीलिए वह मुनिकृत वाङ्मय जो है वही स्मृति वाङ्मय है, ऐसे यहाँ पर स्पष्टतः हम कह सकते हैं. श्रुति मतलब वेद और स्मृति मतलब धर्मशास्त्र. ऐसे मनुस्मृति में भी श्रुतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रम तो वै स्मृति, इस प्रकार से कहा गया है. अर्थात श्रुति का अर्थ वेद मतलब परंपरा से अनादिकाल से प्रचलित ऐसा ज्ञान. तो स्मृति मतलब प्राचीन मुनियों के द्वारा
मानवों के कल्याण के लिए कहा हुआ श्रुति पर आधारित रहने वाला ऐसा ज्ञान है, जिसमें हम कह सकते हैं कि प्राचीन रूढ़ि परंपरा और आचार संहिता, इनका जो भी संकलन है वह इसमें किया गया है। और ऐसे जो ग्रंथ है उनको हमने स्मृति वांग में ऐसे कहा है। तो इस प्रकार से स्मृति शब्द जो है वह स्मरण, स्मृ इस धातु से बना हुआ है। स्मृ यह धातु इसमें है। स्मर मतलब स्मरण, जो हम लौकिक व्यवहार में भी कहते हैं कि मेरी ऐसी बहुत सारी स्मृतियां हैं, मेरे जीवन में बहुत सारी स्मृतियां हैं, फिर माँ के प्रति होगी या किसी और के प्रति होगी, मतलब स्मृति तो है, याद तो है। इसी प्रकार से जो भी से संबंधित सूत्रकाल में निर्माण हुए ऐसी जो भी विविध रचनाएं थी, उनको स्मृति इस नाम से पहचाना जाने लगा, क्योंकि जो भी ऋषि मुनि थे उन्होंने जो भी श्रुतियों से प्राप्त किया हुआ ज्ञान था, उन ज्ञान को वहां पर उन्होंने अपने स्मरण के द्वारा ग्रथित किया। इसीलिए उन्होंने कहा है एवं प्राप्ताः स्मरणात् स्मृतयः, जो स्मरण के द्वारा प्राप्त हुए हैं ऐसे वह स्मृतियां हैं। तो इस प्रकार से हमने यहाँ पर स्मृति किसे कहा जाता है उसका वर्णन यहाँ पर देखा हुआ है। श्रुति ग्रंथ में वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, सूत्र ग्रंथ, इन सबका ही समावेश होता है। तो स्मृति ग्रंथ में मनु, याज्ञवल्क्य, नारद, पराशर, विष्णु, बृहस्पति, हारी, देवल आदि विशिष्ट माने जाने वाले 18 स्मृतियों का समावेश होता है। केवल 18 स्मृति नहीं तो 100 से भी अधिक रहने वाली ऐसी बहुत सारी स्मृतियां हैं, ऐसे कहा जाता है। तो इस प्रकार से स्मृतियों अर्थ के बारे में अगर हम पीवी कान्हे इनका वर्णन देखेंगे तो वहां पर हमें पता चलता है कि स्मृति शब्द दो अर्थ से यहाँ पर उन्होंने उद्धृत किया है या वहां पर बोला गया है, जिसमें वेद में से रहने वाले सभी धर्म ग्रंथों को यह स्मृति शब्द भी समावेश किया जाता है, ऐसा भी वहां पर दिखता है। दूसरा एक अर्थ है संकुचित अर्थ से, जिसका प्रतिपादन धर्मसूत्र में आता है और धर्मशास्त्रीय विषयों का विवेचन करने वाले जो भी श्लोकबद्ध रचनाएं हैं उनको स्मृति कहा जाता है। मतलब पहला व्यापक अर्थ दिखता है जिसमें से व्यतिरिक्त सभी धर्म ग्रंथों को स्मृति शब्द, तो दूसरा एक अर्थ दिखता है जिसमें संकुचित रूप से उसका प्रतिपादन धर्मशास्त्रीय श्लोकबद्ध रचनाओं को स्मृति शब्द से उल्लेखित किया गया है। तो इस प्रकार से स्मृति शब्द के दो अर्थ हमें पीवी कान्हे इनके किताब में मिलते हैं, जिन्होंने अर्जुन चौबे कश्यप इन्होंने किया है। धर्मशास्त्र का इतिहास भाग 1 पृष्ठ क्रमांक 40 पर आप इसका अधिक विवेचन और भी देख सकते हैं। तो इस प्रकार से यह जो स्मृति है वह स्मृति मतलब सामाजिक परंपरा, रीति रिवाज और रूढ़ियों इनकी मान्यता रहने जिसमें होती है, ऐसी नियमों का संग्रह जिसमें है उसे ही हम स्मृति कहते हैं। क्योंकि नियमों के द्वारा हमारा जो समाज है वह समाज का सुव्यवस्था और सुचारू रूप से उसका चलन होता है, और इसीलिए उस सुव्यवस्था को अबाधित रखने की जो भी नियमावली है या तत्व है वह स्मृति में ग्रंथित होती है, ऐसे हमें यहाँ पर दिखता है। तो इस प्रकार से इन स्मृतियों का अर्थ क्या है वह हमें यहाँ पर समझ में आता है कि स्मृति मतलब वेद भिन्न रहने वाले ऋषि मुनियों के द्वारा निर्माण किया गया ऐसा ग्रंथ है, ऐसे यहाँ पर स्मृति का अर्थ हम देख सकते हैं। स्मृतींमध्ये असलेले वर्णी विषय कोणते याविषयी आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। नेमका स्मृतींचा विषय कुठला असे जर म्हटले तर आपण म्हणूया की जो वेदांचा विषय आहे तोच विषय स्मृती सुद्धा प्रतिपादन करतात। मनुष्याचे उन्नयन होण्यासाठी मनुष्याच्या समाजात आणि वैयक्तिक जीवनात कसे आचरण करावे, कसे करू नये याविषयीचा आचरण करण्याविषयीचे मुद्दे हा स्मृतींचा वर्णविषय आहे असे आपण म्हणू शकतो। त्यासोबतच त्यामध्ये धर्म काय, अधर्म काय, कोणते कर्तव्य असतात, अकर्तव्य कोणते, आणि
त्याविषयीची प्रायश्चित्त कशी घ्यायची असतात, कशी करायची असतात, याविषयीचे यथार्थ ज्ञान स्मृती करून देतात, ज्यामध्ये मनुष्याची भौतिक आणि आध्यात्मिक उन्नती या दोन्हींचा प्रयत्न या दोन्हींसाठी म्हणून उन्नती होण्यासाठी म्हणून स्मृती ही प्रयत्न करताना आपल्याला दिसते. मोक्षाचे साधन हे सुद्धा या ठिकाणी स्मृती आपल्याला सांगतात. धर्माचे ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचे तसेच मोक्षाचे ज्ञान यांच्याविषयी सुद्धा माहिती देताना आपल्याला या मनुस्मृती दिसतात. यामध्ये जे मुख्य विषय प्रतिपादन स्मृतींमध्ये केलेले असते त्यामध्ये आपण पहिलेही म्हटलं होतं की आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्य या 3 गोष्टींमध्ये त्याची विभागणी केलेली असते. आचार हा शब्दप्रयोग आपण लौकिक व्यवहारात सुद्धा वापरतो, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा ह्याचा प्रयोग आपण करत असतो. आचार चरचरती प्लस आ असे ह्या ठिकाणी दिसते आणि त्यापासून आचार असा शब्दप्रयोग त्या ठिकाणी निर्माण होतोय, ज्याचा अर्थ आहे वागणे, करणे. बरोबर? म्हणजेच आचार ह्या शब्दाचा अर्थ काय होईल तर व्यक्तीला समाजात कसे जगायचे आहे, कसा व्यवहार करायचे आहे, कसे वागायचे आहे याविषयीचे वर्णन यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच आचाराचा आचरण किंवा अनुष्ठान असा अर्थ आपण सांगू शकतो. सामान्यपणे साधारणतः वर्णधर्म, आश्रमधर्म, वर्णाश्रमधर्म, संस्कार, दान नियम, ग्रहशांती, राजधर्म या सर्वांचे विवेचन हे साधारणतः आपल्याला आचारामध्ये दिसून येते. चतुर्णामपि वर्णानाम आचारो धर्मपालकः आचारभ्रष्ट देहाना भवेद धर्म परांगमुखः. यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलेलं आहे की मनुष्य जर आचारहीन झालेला आहे तर तो धर्मापासून विमुख होतो असे पराशर स्मृतीमध्ये सुद्धा सांगितलेले आहे. आणि आचार हेच धर्माचे मूळ आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपल्याला आचार हा जो काही प्रमुख भाग स्मृतींमधला आहे त्यामध्ये आपण वरील प्रमाणे म्हटले आहे की यामध्ये लौकिक जीवनात कसे वागावे, कोणते धर्म, अधर्म, वर्णाश्रम धर्म कोणते आहेत वगैरे याविषयीची माहिती यामधून मिलते है. तो इस प्रकार से इस आचार आ प्लस चर इस धातु से तैयार होने वाली जिसका अर्थ होता है किस प्रकार से बर्ताव करना, व्यवहार करना. तो यहाँ पर आचार का आचरण या अनुष्ठान ऐसा अर्थ हमने लिया है जिससे धर्म सम्मत और शिष्ट सम्मत ऐसे व्यवहार करने की पद्धति मतलब आचार हुई. सामान्य धर्म, वर्ण धर्म, आश्रम धर्म, संस्कार, दान नियम, श्राद्ध, ग्रह शांति, राजधर्म इन सभी का विवेचन आचार में आता है. याच प्रकाराने दुसरा भाग जो आपण म्हटलाय त्यामध्ये आपल्याला दिसते व्यवहार. वि प्लस अव प्लस भ्रूहरती. मग इथे जर आपण म्हटलं तर आपल्याला काय दिसतं तर आपल्याला या ठिकाणी आढळून येते व्यवहार शब्दाची व्युत्पत्ती, ज्याच्यामध्ये वि म्हणजे अनेक, अव म्हणजे संदेह, भ्रू म्हणजे दूर करणे. वि अधिक अव प्लस हार अशी आपण पद्धत त्याची निर्माण केली. त्याचा अर्थ दोन व्यक्तींनी किंवा पक्षांनी आपापसात केलेल्या करारासंबंधी निर्माण झालेल्या विविध शंकांचे, संदेहांचे संपूर्ण निरसन करणारा न्याय निवाडा. वि नानार्थे संदेहे हरणम हार उच्यते. नाना संदेह हरणात व्यवहार इति स्मृतः असं व्यवहार मातृकेमध्ये त्याचे वर्णन केलेले आहे.
वि इत्युक्ते विविध, अव म्हणजे संशय, हार म्हणजे हरण. अर्थात विविध शंकांचे निराकरण ज्यामुळे होते तो न्याय निवाडा म्हणजेच व्यवहार होय. तो इस प्रकार से हम यहाँ पर देख सकते हैं कि वी, अव और भ्रू इन शब्दों का अलग अलग मीनिंग होता है. वो किस प्रकार से होता है तो व्यवहार मातृका का वर्णन यहाँ पर दिया है. वी में नानार्थे संदेह हरणम हार उच्यते. नाना संदेह हरणात व्यवहार इति स्मृतः. वी मतलब नानार्थ मतलब अनेक, संदेह अब मतलब संदेह और हरणम मतलब हार. नाना संदेह हरणात बहुत प्रकार के जो संदेह है उनका हरण करने के कारण इसे व्यवहार कहा जाता है, ऐसे यहाँ पर बोला गया है. स्मृति आचार व्यपेतेन मार्गेण आघर्षितः परेहि आपेदेति च रक्षे व्यवहार पदम ही तत्. म्हणजे धर्मशास्त्र किंवा आचार यांविरुद्ध वागणारे व्यक्तींकडून पीडित होऊन जर कुणी राजाकडे मागणी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी न्याय मागितला तर तो व्यवहाराचा विषय होतो. असे याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आपल्याला म्हटलेले आहे असे दिसून येते. स्मृती ग्रंथांमध्ये व्यवहार दंडनीती या शब्दाचा पर्यायी असून न्याय व्यवस्था असा देखील त्याचा अर्थ केला जातो. इस प्रकार से स्मृति ग्रंथ में व्यवहार यह शब्द दंड नीति इस शब्द का पर्यायी शब्द होकर न्याय व्यवस्था ऐसा भी उसका अर्थ लिया जाता है, जिसमें हमने कहा है कि यहाँ पर धर्मशास्त्र और आचार के विरुद्ध आचरण करने वाले व्यक्ति के द्वारा पीड़ित होकर अगर किसी ने कोई एक निवेदन आवेदन राजा के सामने रख दिया है तो वह व्यवहार का विषय बन जाता है. व्यवहार के अंतर्गत आने वाली जो व्यवस्था है या वर्णन है उसमें हम बोल सकते हैं कि वहां पर न्याय व्यवस्था आएगी, दंड व्यवस्था के बारे में वहां पर वर्णन होगा, विवाद उसके बारे में निर्णय होगा, दाह्य भाग, स्त्री धन, संपत्ति विभाजन, पुत्र विभाग, पुत्र और स्त्री इनके अधिकार, इन सभी विषयों के बारे में वहां पर वर्णन होता है. या व्यवहारामध्ये म्हणजे व्यवहार हा जो स्मृतींमधला असलेला वेगळा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला नेमकं कशाचं वर्णन दिसून येतं तर त्यामध्ये व्यवहाराच्या अंतर्गत तुम्हाला न्याय व्यवस्था, दंड व्यवस्था, विवादांविषयीची न्याय निवाडा, दाह्य भाग, स्त्री धन, पुत्र आणि स्त्री यांचे अधिकार, संपत्तीचे विभाजन या सर्व विषयांचं वर्णन जे आहे ते व्यवहार हा स्मृतींमधला जो एक भाग आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तिसरा भाग जो आहे तो म्हणजे प्रायश्चित्त. प्रायश्चित्त हा शब्द प्रायस आणि चित्त या दोन पदांचा समास होऊन या ठिकाणी लट आगम होऊन बनलेला आहे असे पाणिनीने म्हटलेले. प्रायश्चित्त या शब्दाचा अर्थ तप इत्यादी साधनांच्या द्वारा पाप दूर करण्यासाठी केला गेलेला निश्चय असे या ठिकाणी दिसून येते. तपादी साधन पूर्वकम किल्मिष निवारणार्थम चिंतम निश्चयम प्रायश्चित्तम. पाणिनी अष्टाध्यायी 6.1.157. ते अशा प्रकाराने आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते की पाप निवारणासाठी केला गेलेला जो काही निश्चय आहे तो म्हणजेच प्रायश्चित्त होय. अंगिरस ह्यांच्या एका श्लोकाच्या आधारावर प्रायश्चित्त ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय केलेला आहे तेही आपल्याला दिसून येतो. प्राय म्हणजे तप आणि चित्त म्हणजे निश्चय आणि या दोन पदापासून तो प्रायश्चित्त हा शब्द निर्माण झालाय असे म्हटले जाते. म्हणजे तप करण्याच्या निश्चयामुळे त्याला प्रायश्चित्त असे म्हटले जाते. प्रायः पापम विनिर्दिष्टम चित्तम तस्य विशोधनम तथा पाप निवर्तनम अक्षम धर्म विशेषे योगरूढ शब्दो शब्द इति तत्वम. बालभट्टींच्या टीकेमध्ये हे वर्णन आहे. डॉक्टर पा. काणे यांच्या सुद्धा पुस्तकांमध्ये ह्याचं वर्णन किंवा उल्लेख आपल्याला आढळून येतो.
तर अशा प्रकारे अ, प्रायश्चित्त ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? तर प्राय म्हणजे तप, पाप किंवा चित्त म्हणजे शुद्धता, आणि त्या चित्ताची शुद्धता म्हणजेच प्रायश्चित्त, पापापासून शुद्धी होणे, असा अर्थ जो आहे तो आपल्याला बालमभट्टीच्या टीकेमध्ये दिसून येतो आहे. पहिले यातही आपण बघितलेलं होतं की तप आणि चित्त म्हणजे निश्चय. तपासामुळे, तप करण्यामुळे जो तप करण्याच्या निश्चयामुळे त्याला प्रायश्चित्त म्हटलं जातं. तर बालमभट्टी यांच्या याच्यानुसार प्रायः म्हणजे पाप आणि चित्त म्हणजे शुद्धता, म्हणजेच पापापासून शुद्धी म्हणजे प्रायश्चित्त होय, असं आपल्याला आढळून येईल. ह्या प्रायश्चित्तांमध्ये प्रायश्चित्त कशी करायची असतात, कशामुळे करायची असतात, या सर्वांचं वर्णन या स्मृतींमध्ये थोडक्यात आणि संक्षिप्त रूपात जे वेद इत्यादींमध्ये धर्मसूत्रांमध्ये सांगितलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी सुद्धा घेतला गेलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ह्यामध्ये अशौच नियम असणार, महापातक, उपपातक, कृच्छ, व्रतांचे प्रकार, पातक नष्ट होण्याकरिता करावयाची प्रायश्चित, ह्या सगळ्यांचे वर्णन ह्या ठिकाणी आढळून येते. कर्मफल ह्याचे सुद्धा वर्णन स्मृती ग्रंथात आढळते. देवल स्मृती, व्यास स्मृती, बौधायन स्मृती इत्यादी स्मृती ह्या प्रायश्चित्त प्रधान आहेत असे म्हटल्या जाते. मनुस्मृती ही सुद्धा या व्यतिरिक्त नाही, आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त या तिघांचाही अंतर्भाव त्यामध्ये दिसून येतो. म्हणजे सर्व स्मृतींचा वर्णविषय हा साधारणतः आपल्याला एकसारखाच असलेला असा दिसतो, पण सर्व स्मृतींनी सर्व विषयांचे विवेचन केलेले असेलच असेही नाही. काहींनी राजधर्म वर्णन केले, काहींनी व्यवहाराचे वर्णन केले. पराशर स्मृतीत आचार आणि प्रायश्चित्त ह्या विषयांचे विवेचन अधिक आढळते. ते नारद व कात्यायन स्मृतीत व्यवहारावर विशेष भर दिलेला दिसतो. अशा प्रकारे साधारणपणे आपल्याला स्मृती ग्रंथांमध्ये आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त या 3 गोष्टींमध्ये फिरवलेलं असलेलं वर्णविषय आपल्याला इथे आढळून येतो. तो इस प्रकार से जो आचार, व्यवहार और प्रायश्चित्त है, इसमें हमें तीनों का वर्णन यहाँ पर देखने के लिए मिलता है. तो इस यहाँ पर हमने देखा है कि ये स्मृति, इनका वर्ण विषय क्या है, तो आचार, व्यवहार और प्रायश्चित्त, जिसमें हमने प्रायश्चित्त में कहा है कि प्रायश्चित्त ये क्या होता है, तो प्रायः मतलब तप और चित्त मतलब निश्चय करने वाला. तो तपादि साधना द्वारा पाप निवारण करने के लिए किया गया ऐसे निश्चय मतलब प्रायश्चित्त है. अंगिरस के एक श्लोक के हिसाब से प्रायः मतलब तप और चित्त म्हणजे निश्चय, इन 2 पदों से निर्माण हुआ है ऐसा शब्द वह है ऐसा कहा जाता है, जिसका अर्थ है तप करने के निश्चय के कारण उसे प्रायश्चित्त ऐसे कहा जाता है. बालमभट्ट के टीका के अनुसार, याज्ञवल्क्य स्मृति की जो बालमभट्टी टीका है उसके अनुसार ऐसे कहा जाता है कि प्रायः मतलब पाप और चित्त मतलब शुद्धता. पाप से शुद्धि मतलब प्रायश्चित्त. इस विभाग में अशौच नियम, महापातक, उपपातक इनका भी वर्णन हमें वहां पर देखने के लिए मिलता है. साथ में ही कर्मफल का वर्णन भी होता है. देवल स्मृति, व्यास स्मृति, इसमें भी इनका वर्णन हमें देखने के लिए मिलता है. पराशर स्मृति में आचार और प्रायश्चित्त इनका विवेचन हमें मिलता है. नारद और कात्यायन में व्यवहार के ऊपर, मतलब हर एक स्मृति का कोई भी एक विषय निश्चित नहीं है, वो अपने अपने हिसाब से उन्होंने वहां पर उसका वर्णन किया हुआ है ऐसे हमें दिखता है. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्मृतीचा परिचय, थोडक्यात त्याची तोंड ओळख किंवा थोडक्यात त्याचा असलेला स्वरूपांविषयीचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे.